नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जगाची विभागणी ही 7 खंडामध्ये झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खारफुटी वने शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका या ठिकाणी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, पूर्णा नदीवर बांधण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, औद्योगिक धोरण 1991. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, निर्गुंतवणूक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन भात व गहूला दिले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राजाराम मोहन राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4, रामचंद्र विद्या बागशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, जयप्रकाश नारायण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3, 2 एप्रिल 1870.
पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोकणातील नद्यांचा डॅशहा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅशहा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे. विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते. भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्गारेट नोबेल. ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन. तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही पण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात. निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते. महात्मा गांधीच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते. तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 2021. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते. अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, 1802 मध्ये डॅशच्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव यांनी व पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे. कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तलासरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा,
माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजी सागर हे माणिकडोह या जलाशयाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. तर ऑप्शन क्रमांक 3 13 कप्प्यांनी बनलेले असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 4 1858 मध्ये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1867 पूर्वी भारतात डॅश डॅश असे आर्थिक वर्ष होते. 1867 पूर्वी भारतात डॅश डॅश असे आर्थिक वर्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 मे ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 NM लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 एका पेशीत एकूण डॅश पर्यंत तंतुकणिका असतात. एका पेशीत एकूण डॅश पर्यंत तंतुकणिका असू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 50 ते 5000 पर्यंत तंतुकणिका असू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. टायफॉईडचे रोगजंतू डॅश आकाराने असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 दंडाकृती आकाराने असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अतिदाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जावजी दादाजी चौधरी यांना 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्णय सागर छापखाना सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुऱ्हाणपूर खिंड पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे टोक होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही नदी अरबी सागरात जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती ही गंगा नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा या नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी ही जगातील सर्वात लांब असणारी नदी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ही आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू ही जमात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खरोसा ही लेणी औसा तालुक्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालील पर्यायपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे? नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीबी का मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरुळ्या लेण्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान मध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तार दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर हे शहर गोदावरी काठी वसलेले नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त पशुधन संख्या आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या तीरावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश या रोजी झाली. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश या रोजी झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 या रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जगातील क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रस्तरभंग प्रकारामुळे झालेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅशडॅशी नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. डॅशडॅशी नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश डॅश असते. ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 3 खडकाळ जमिनी असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश डॅश आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इटानगर हे करेक्ट आन्सर होईल.